नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीचं स्वप्न बघत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण ऑल इंडिया रेल्वेमध्ये मेगा भरती सुरू झालेली आहे. पुऱ्या रेल्वेमध्ये 22,195 वेकेन्सीज, त्यात मुंबई डिव्हिजन म्हणजे वेस्टर्न रेल्वेला 3,148 आणि सेंट्रल रेल्वेला 1,979 वेकेन्सीज. आणि ही वेकेन्सी आहे ग्रुप डी साठी म्हणजे लेवल 1 साठी. मित्रांनो, अप्लाय करणं एकदम इझी आहे. मी तुम्हाला वेबसाईट सांगतो, www.sarkariresult.com वर जायचं आहे तुम्हाला. आणि त्यात RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डवर तुम्ही हा अप्लाय करू शकता. आणि ह्याची फॉर्मची प्रक्रिया ऑलरेडी चालू झालेली आहे. 31 जानेवारीपासून लास्ट डेट आहे 2 मार्च 2026. मित्रांनो, ह्याचं फीस सांगतो मी तुम्हाला. जनरल, OBC आणि EWSला आहे 500 रुपये, आणि SC ST आणि फिजिकली हँडिकॅप आणि EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ह्याच्यासाठी आहे 250 रुपये, आणि सर्व फिमेलसाठी आहे फक्त आणि फक्त 250 रुपये. याचा क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. एज क्रायटेरिया जो आहे, मिनिमम 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि मॅक्झिमम 36 इयर. आणि एज्युकेशनल जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला मी सांगतो, कुठल्याही रेकग्नाइज बोर्डमधून तुम्ही SSC पास म्हणजे मॅट्रिक पास पाहिजे. दॅट्स इट. तुमचा फॉर्म जर सिलेक्ट झाला त्याच्यानंतर फक्त 2 स्टेज आहेत, रिटन एक्झाम आणि फिजिकल एक्झाम. रिटन एक्झाममध्ये CBT 1 100 मार्क्सचा पेपर येतो. 25 मार्क सायन्स, 25 मार्क मॅथमॅटिक्स, 25 मार्क जनरल इंटेलिजन्स आणि 25 मार्क जनरल अवेअरनेस. बस, एकदम इझी आहे. आणि फिजिकलचं मी सांगतो तुम्हाला. फिजिकलमध्ये 35 किलो वेट घेऊन 100 मीटर 2 मिनटात तुम्हाला कंप्लीट करायचं आहे मेलला. आणि 1000 मीटर रनिंग ही तुम्हाला 4 मिनटं 15 सेकंडमध्ये कंप्लीट करायचं आहे. आणि फिमेलसाठी 20 किलो वेट घेऊन 100 मीटर 2 मिनटात, आणि जे 1000 मीटरचं रनिंग आहे ते 5 मिनटं 40 सेकंडमध्ये कंप्लीट करायचं आहे. एकदम इझी आहे मित्रांनो. आणि सॅलरी सांगतो तुम्हाला मी. बेसिक्स जो आहे 18,000 आहे, म्हणजे तुम्हाला सॅलरी हातात 30,000च्या वरती मिळणार. आणि तुम्हाला तर माहिती आहे 8th पे कमिशन जानेवारी 26 पासून लागू झालेलं आहे, तर पुढे जाऊन सॅलरी वाढणारच. मित्रांनो, मी खरोखर आपल्या मराठी मुलांना सांगतो, मराठी मुलांना या वेकेन्सी कधी येतात कधी जातात कळत पण नाही. बाहेरची मुलं अभ्यास करतात आणि इथे येऊन जॉईंट होतात आणि पुढे जाऊन ऑफिसर होतात. आपली मुलं बोलतात आम्ही एवढे शिकलो, ग्रुप डीमध्ये आम्ही का वर्क करू. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, गव्हर्नमेंट नोकरीसारखी नोकरी नाही. तुमची आई वडील तुमची बायको तुम्हाला सोडून जाईल, पण गव्हर्नमेंट नोकरी तुम्हाला मरेपर्यंत साथ देणार. एकदा तुम्ही गव्हर्नमेंट नोकरीत आत गेलात की आतमधून कितीतरी एक्झाम्स आहेत, ते घेऊन तुम्ही प्रमोशन घेऊ शकता. हे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो होतो. या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला कळकळीची विनंती आहे मित्रांनो. सण साजरे करतात आपली मराठी मुलं आणि मोबाईलवर आहेत, त्यापेक्षा अभ्यास करा आणि पास होऊन गव्हर्नमेंट जॉबमध्ये एंटर करा. बाकी तुमची मर्जी. जय बजरंगबली.